नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मारण्यासाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार, वितरणाला एवढा उशीर का होत आहे आणि पुढे एकापेक्षा जास्त महिन्यांचा हप्ता मिळणार आहे का? याबाबत अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 हप्ते हे सोबत भेटणार का? यामध्ये महिलांना ते काही कळेना. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा किंवा अपुरी माहिती घेऊन चर्चा करणार नाही. आतापर्यंतची परिस्थिती काय आहे, वितरणाबाबत कोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि आजच्या दिवसापासून काय अपेक्षा ठेवू शकतो, हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे ज्या महिलांना मागील प्रमाणे महिन्याच्या सुरुवातीला किंवा ठराविक कालावधीत पैसे मिळण्याची अपेक्षा होती, त्यांच्यामध्ये साहजिकच संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण या योजनेच्या मागील काही वितरण प्रक्रियेकडे पाहिलं तर अनेक वेळा महिन्याच्या सुरुवातीपासून किंवा महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. म्हणजे आपण मे हप्ता सुद्धा इथे बघितला असेल, तो आपल्याला 15 जूनच्या आसपास इथे भेटलेला आहे. त्यानंतर जूनचा हप्ता आपण बघितला असेल, तो 15 जुलैच्या आसपास या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. मात्र यावेळी परिस्थिती जी आहे ना, ही थोडीशी वेगळी दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की एवढ्या उशीर झाल्यानंतर शासनाकडून पुढील प्रक्रिया कधी सुरू केली जाणार? याबाबत सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून अधिकृतपणे वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती किंवा खात्यात पैसे जमा झाल्याचा ठोस पुरावा इथे मिळालेला नाही. कारण सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या तारखा फिरत असतात. कधी एखादी तारीख सांगितली जाते, तर कधी 2-2 हप्ते एकत्रित मिळणार असं सांगितलं जातं. तर कधी अमुक दिवशी पैसे खात्यात जमा होणार असल्याचे दावे देखील केले जातात. पण लाडक्या बहिणीनो, अशा प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहिती आणि प्रत्यक्ष खात्यात जमा झालेला व्यवहार याला जास्त महत्त्व द्या. आज आपण दिवसाबद्दल बोलायचं झालं तर वितरण सुरू होण्याची शक्यता नक्कीच चर्चेत आहे. कारण आज कामकाजाचा दिवस आहे आणि मागील काही दिवसांमध्ये सुट्टीचे दिवस आलेले होते. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर आज किंवा येत्या काही दिवसांमध्ये वितरणाबाबत हालचाल होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. मात्र पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, ही शक्यता ही अधिकृत घोषणा नाही. जोपर्यंत शासनाकडून अधिकृत माहिती समोर येत नाही किंवा प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत आपण कोणतीही तारीख अंतिम समजायची नाही. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 महिन्यांच्या हप्त्याचा. अनेक महिलांचा प्रश्न असा आहे की जर जुलैचा हप्ता उशीर झाला तर ऑगस्टचा हप्ता त्यासोबत मिळणार का? तर याबाबत सध्या आपण 2 वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे शासनाकडून 2 महिन्यांचे वितरण एकत्र करण्याचा निर्णय होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणे. या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. एखाद्या चर्चेत किंवा मागणीत 2 हप्ते एकत्र येण्याची मागणी झाली म्हणजे 2 हप्ते निश्चित मिळतील असा अर्थ होत नाही. त्यासाठी शासनाचा स्पष्ट निर्णय आणि अधिकृत प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणून सध्या लाडक्या बहिणींनी एक लक्षात गोष्ट घ्यावी. आपण जुलैचा हप्ता प्रलंबित आहे आणि पुढील हप्त्याबाबत स्वतंत्र अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेच्या वितरणाला उशीर होत असल्यामुळे अनेक महिला रोज-रोज बँक खाते तपासत आहेत. काही महिला ATMमध्ये जाऊन बॅलन्स पाहत आहेत, तर काही UPI किंवा मोबाईल बँकिंगमधून खात्यात पैसे आले का ते तपासत आहे. माझी विनंती एवढीच आहे की प्रत्येक तासाला बँकेत जाण्याची गरज नाही. वितरणाची प्रक्रिया सुरू झाली तर पैसे सर्वांच्या खात्यात एका क्षणी जमा होतीलच असं नाही. लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे व्यवहार टप्प्याटप्प्याने होऊ शकतात. म्हणून एखाद्या महिलेला आज पैसे आले आणि दुसऱ्या महिलेला काही तासांनी किंवा पुढील दिवसात पैसे आले, तर त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या महिलेला हप्ता हा बंद झालेला आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तसंच काही महिलांना मागील हप्त्यांमध्ये अडचणी आलेल्या असतील, तर त्यांनी स्वतःची कागदपत्रे, आधारशी संबंधित माहिती, बँक खात्याची माहिती आणि DBT संबंधित स्थिती तपासून ठेवणे योग्य ठरणार आहे. कारण शासनाकडून वितरण सुरू झाल्यानंतर एखाद्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे न आल्यास त्यामागे फक्त वितरणाला उशीर होत हेच कारण असणे आवश्यक नाही. काही वेळा बँक खाते, आधार लिंकिंग, DBT किंवा इतर पात्रतेशी संबंधित कारणामुळेही व्यवहार अडकू शकतो. त्यामुळे आज फक्त पैसे कधी येणार एवढाच प्रश्न न ठेवता पैसे आले नाहीत तर माझ्या बाजूने कोणती माहिती तपासायची याचा विचार करणे सुद्धा इथे गरजेचे आहे. आता तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.